नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बाजरीच्या पिठाचा डोसा करणार आहोत। बाजरीची भाकरी तितकीशी आवडीने खाल्ली जात नाही, परंतु बाजरीचा डोसा सर्वजण आवडीने खातात। बाजरी उष्ण असल्यामुळे थंडीच्या सीझनमध्ये बाजरीचा समावेश आपल्या आहारात झाला पाहिजे। बाजरीचा डोसा करण्यासाठी 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलंय। आपण नेहमी बाजरीच्या भाकरीला जे पीठ वापरतो तेच पीठ घेतलंय। 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलंय। बाजरीचा डोसा करण्यासाठी पीठ भिजवून घेऊया। बाउलमध्ये 1 वाटी बाजरीचं पीठ घेते, 2 चमचे तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठामुळे डोसा छान कुरकुरीत होतो। एक छोटा कांदा बारीक कापून घेतलाय तो टाकूया। 1 हिरवी मिरची बारीक कापून घेतली ती टाकूया। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। सर्व मिक्स करून घेऊया। ज्या वाटीने 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलंय त्याच वाटीने 1 वाटी पाणी टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। पीठ छान मिक्स करायचं आहे, पिठामध्ये गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत। या पिठामध्ये अजून 1 वाटी पाणी टाकते। सर्व मिक्स करून घेऊया। पीठ छान मिक्स करून घेतलंय। याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। 2 चिमूट हिंग, छोटा अर्धा चमचा जिरं टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। याच्यावर झाकण ठेवते। हे पीठ 10 मिनिटं आपण साईडला ठेवून देऊया। 10 मिनिटं झाली आहे, झाकण काढून बघूया। पीठ छान भिजलंय। हे पीठ थोडं घट्ट वाटतंय। याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकते। सर्व मिक्स करून घेऊया। डोसे कुरकुरीत होण्यासाठी पीठ थोडं पातळ असलं पाहिजे, म्हणजे डोसे तव्यावर छान पसरवता येतात। आता आपण याचे डोसे करायला घेऊया। डोसे करताना प्रत्येक वेळी पीठ असं हलवून घ्यायचं आणि मग तव्यावर पसरवायचं। डोसे करायला घेऊया। गॅसवर पॅन तापत ठेवला आहे। पॅनवर अर्धा चमचा तेल टाकते। तेल पसरवून घेऊया। पॅन छान गरम झाला आहे। याच्यावर थोडासा पाण्याचा हक्का मारूया। पाणी पुसून घ्यायचं आहे। डोसा टाकूया। डोसा टाकताना पीठ छान हलवून घ्यायचं, कडेकडेने टाकायचं। मीडियम गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत डोसा भाजून घेऊया। डोसा वरतून सुकला आहे, कडेकडेने तेल सोडूया। पॅन सर्व बाजूने असा हलवून घ्यायचा, म्हणजे डोसा सर्व बाजूने छान भाजला जातो। डोसा ब्राऊन दिसायला लागला आहे, याचा कडा सोडून घेऊया। डोसा काढून घेऊया। छान कुरकुरीत झाला आहे। छान झाला आहे आपला बाजरीच्या पिठाचा डोसा। पॅनवर थोडंसं तेल टाकूया। तेल पसरून घेऊया। पाण्याचा हक्का मारूया। पाणी पुसून घ्यायचं आहे। डोशाचं पीठ टाकूया। प्रत्येक वेळी डोसा करताना पीठ हलवून घ्यायचं। पीठ कडेकडेने टाकायचं। डोशाची वरची बाजू सुकत आली आहे, कडेकडेने तेल टाकूया। पॅन सर्व बाजूने फिरवून घ्यायचा, म्हणजे डोसा सर्व बाजूने छान भाजला जातो। डोसा ब्राऊन होत चालला आहे, याचा कडा सोडून घेऊया। डोसा काढून घेऊया। छान कुरकुरीत झाला आहे डोसा। अशाच प्रकारे सर्व डोसे मी करून घेते। आपले बाजरीच्या पिठाचे डोसे तयार झालेत, प्लेटमध्ये सर्व केलेत। छान झालेत डोसे। डोसे छान कुरकुरीत झालेत। डोस्यांना छान जाळी पडली आहे। पौष्टिक आहेत, झटपट होणारे आहेत। बाजरीची भाकरी आवडीने खाल्ली जात नाही, परंतु अशा प्रकारचे डोसे सर्व आवडीने खातात। चटणीबरोबर खाऊ शकतो, सॉसबरोबर खाऊ शकतो, नुसतेही छान लागतात। हे डोसे गरम खाल्ले तर छान कुरकुरीत लागतात। नाश्त्यासाठी, दुपारच्या जेवणासाठी, रात्रीच्या जेवणासाठी छान पर्याय आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।